तर हॅलो मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून मी माझा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केला नाही आहे, कारण माझी तब्येत खूपच खराब होती. अजून पण पूर्णपणे रिकवर झाले नाही आहे. खूप सर्दी आणि खोकला झाला होता. तर माझा आवाज आज पूर्णपणे चेंज झाला होता, म्हणजे एकदम बेकार आवाज येत होता माझा. माझी बहीण मला कॉल करून बोलते, अरे बापरे तू बोलतेस का? मला वाटलं पप्पांनी फोन उचलला. म्हणजे कसं, एवढी बेकार हालत झाली होती माझी. आता पण माझं मेडिसिन वगैरे चालू आहेत, 2-3 दिवसात होईल बरं. पण आता जो आवाज येतोय तुमच्यासोबत मी शेअर करते, प्लीज ऐकून घ्या. ऑलरेडी मी 2-3 दिवस झाले व्हिडिओज टाकले नव्हते, त्यामुळे मलाच कसं तरी वाटत होतं की मी व्हिडिओज का नाही टाकत आहे वगैरे. तर माझा डेली रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. तर मी सकाळी पटकन ऑफिसची तयारी केली आणि ऑफिसला पोहोचली. इथे माझा नट्टापट्टा चालू होता. त्यानंतर मी थोडंसं काम केलं ऑफिसमध्ये, पण मला बरं वाटत नव्हतं आणि त्यामध्ये AC फुल. मी AC कमी करायला जातात तर लोक AC फुल करतात. आता काय बोलणार या लोकांना, पण मला थंडी वाजते पण त्या लोकांना गरम होतं. काय बोलू मी त्या लोकांना? काय बोलायला गेलं तर मग उलटा आपल्यालाच बोलतात की तुला बरं नाही तर घरी आराम करायचा ना, कशाला ऑफिसला येते म्हणून. असो आपले 8-9 तास भरायचे, काम करायचं आणि मग टायमावर निघायचं. असाच माझा रुटीन असतो. मी जास्त कोणाशी बोलत नाही, गप्पा गोष्टी पण करत नाही. आजकाल रोजे चालू असल्यामुळे हा रस्ता पूर्ण खाऊ गल्लीच बनला आहे. म्हणजे जे पाहिजे तुम्हाला ते मिळेल. स्टेशनला पोहोचले तेव्हा लक्ष गेलं या माणसाकडे. हा चक्क ट्रॅकवरून चालत होता. नंतर समजलं की तो क्रॉस करत होता म्हणून. मग घरी गेले आणि घरी पण माझं रडगाणं सुरूच होतं.